नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून प्रसिद्ध असलेले शिवाजी महाराजांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूर वीर जिवाजी महाले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची यशोगाथा, त्यांचे जीवनचरित्र याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच त्यांचा पराक्रम याबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत. वीर जिवाजी महाले यांची यशोगाथा आजही अजरामर आहे. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन लाखोंचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी दरवर्षी विविध ठिकाणी जिवा महाले यांची जयंती साजरी केली जाते. शूरवीर जिवा महाले यांच्यासह त्यांच्या घराण्यातील शूरवीरांचा इतिहास ज्यांच्यामुळे प्रकाशित झालेला आहे. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीतून प्रखर राष्ट्रीयपणाचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले होते. आता आपण पाहूया त्यांचा जन्म. प्रतापगडच्या पायथ्याशी कोंडवली, जिल्हा सातारा येथील संकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म 9 ऑक्टोबर 1665 रोजी झाला. आई वडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले यांनी केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. त्यानंतर बालपणापासून आलेल्या विविध संकटातून लढाईच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजी सुद्धा साताऱ्याच्या लाल मातीत मेहनत करणारा पटाईत होऊ लागला. जोर बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्ती खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. जिवाजी दांडपट्टा असा फिरवायचा, पायाच्या खाली ठेवलेल्या लिंबाचे डोळ्याची पापणी लवते न लवते तो 2 तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यात तो निष्णात होता. उड्या मारल्यावर हवेत शत्रूच्या शरीराचे 2 तुकडे करत असे. शिवाय त्याची तीक्ष्ण नजर होती. जिवाजी महाले यांचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धूम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. महाबळेश्वर जवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज सध्या राहत आहेत. जिवा महालाचा मोठा भाऊ हा ताना महाल, जिवा महालेंचा मुलगा सीताराम, सीतारामचा मुलगा सुभांजी, सुभांजींचे पुत्र नवरोजी व काळोजी, नवरोजींचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभांजी आहे. जिवा महाला यांचे वडील पहिलवान होते. ते शिवाजीराजेंचे वडील शहाजी यांच्या सेवक होते. आता आपण पाहूया त्यांना मिळालेले बक्षीस. छत्रपती शाहू राजांनी 1707 मध्ये जिवाजींच्या वंशजांना निगडे, साखर ही गावे इनाम दिली होती. त्या पत्रात जिवा महाला यांच्या मर्दाने पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. शिवरायांनी आपल्या छोट्या छोट्या मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. परंतु स्वराज्य निर्माण करताना अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले. त्यांच्या या कार्यात तन मन धनाने या सर्वांनी सहकार्य केले. यात सर्वात महत्त्वाची भूमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची होती. आता आपण पाहूया त्यांची शरीर रचना. शिवरायांना जेव्हा जिवा महाले विषयी समजले तेव्हा त्यांनी जिवाजी याला लाखोच्या सैन्यात दाखल करून घेतले. त्यांचा तरणा बाण, भरदार पल्लेदार मिशा, नाक सरळ, भले मोठे कपाळ आणि भेदक नजर पाहता शत्रूही थरथर कापत होते. शरीराने वाघ सिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणे ते अतिशय चपळ होते. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या दरबारात बडी बेगमने सर्व मातब्बर सेनापती सरदारांना बोलावले होते. तिने सर्वांना सवाल केला, शिवाजीला कोण पकडणार? दरबारात तर शांतता पसरली. तेवढ्यात मागून एक प्रचंड देहाचा पायातील वाहना करकर आवाज करत दरबारात आला. त्याने बडी बेगमचे आव्हान स्वीकारले. अफजल खान निश्चित हे काम फत्ते करणार असा विश्वास तिला वाटू लागला. भल्या बुऱ्या मार्गाने किंवा विश्वासघाताने अनेक शत्रूंना संपवण्यात तो तरबेज होता. आता आपण पाहूया प्रतापगडच्या पायथ्याजवळची ऐतिहासिक भेट. अफजल खान आपल्यासोबत हजारो सैन्य, मोठं घोडदळ, पायदळ घेऊन मजल दर मजल करत महाराष्ट्रात दाखल झाला होता. तेव्हा शिवराय रायगडावर होते. रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला.
कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता. शिवाय डोंगरी किल्ला असल्याने एका वेळी एकच व्यक्ती येथे जाऊ शकत होता. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलाने वेढला होता. त्यात हिंस्र पशु, प्राणी, जंगली श्वापदांचा वावर असल्याने प्रतापगडवर जाणे खूपच अवघड होते. शिवाय शिवराय प्रतापगडावर पोहोचल्याचे वृत्त समजताच अफजल खान खूप चिडला. त्याने हिंदू देवतांचे मंदिर पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तर शिवाजीराजे खाली येतील असा त्यांचा डाव होता. शिवरायांना हे माहीत होतं. ते पाहून त्यांना सेवकामार्फत शिवाजी यांना भेटण्याचा निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मलाही भेटण्यास या. आमचे किल्ले परत द्या. मी तुम्हाला बादशहाकडून जाहीर बक्षीस देतो. शिवरायांनी टोला मारला. मला तुम्हाला भेटण्याची भीती वाटते. तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या असे म्हणताच अफजल खान खुश झाला. भेटीची तारीख आणि वेळ ठरली. महाराजांनी सगळ्यांना कामे वाटू दिली. जेव्हा तुम्ही सय्यद बंडावर नजर ठेवायची असे सांगून त्यांना सोबत घेतले. भेटीचा दिवस उजाडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला होता. अफजल खानचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पायऱ्या उतरत असताना थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता. जीवाने सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली. त्याला तेथून दूर करण्यास सांगितले. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यास सांगितले. अफजल खान त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियानात होते. अफजल खानने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले. त्यांची मान डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यार पाठीवर वार केला. अंगात चिलखत असल्याने कट्यार घसरत गेली. शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता सध्यात लपवलेला बिजवा काढून खानाच्या पोटात खुपसला. शिवरायांवर त्यांच्या वकिलांनी हल्ला चढवला. शिवाजीराजांनी कृष्णाजी कुलकर्णी यांचेही तलवारीचे 2 तुकडे केले. सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आला. महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जिवा महालाने सय्यद बंडांचा समशेर असलेला हात वरच्या वर हवेत कापला. शिवरायांनी या लढवय्याचे कौतुक वाटले व तेव्हापासून होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण आजही प्रचलित आहे. आता आपण पाहूया जिवा महाला यांची समाधी. जिवा महाला यांची समाधी राजेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी अंबावडे गावात वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाजवळ आहे. जिवा महाले यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवल्याची ही घटना 300-350 वर्षांपूर्वी घडलेली आहे, परंतु ती आजही अजरामर आहे. अशा तऱ्हेने इतिहासाच्या पानांमध्ये प्रतापगड येथील अपघात, अफजल खानाची आणि शिवरायांची भेट अजरामर झाले. त्याचप्रमाणे या लढाईत जिवा महाला यांचे शौर्य देखील सर्वांच्या लक्षात व कायमचे कोरले गेलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.